ठाकरेंच्या शिवसेनेतून राजेंद्र महाडिक, सुभाष बने आणि रोहन बने यांची हकालपट्टी। कोकणातील तिन्ही नेते आज शिवसेनेत प्रवेश करणार। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश। रत्नागिरीत आज उपमुख्यमंत्री शिंदेंची आभार यात्रा। दुपारी 2:30 वाजता चंपक मैदानात जाहीर सभा होणार। सभेची जय्यत तयारी। 50,000 नागरिकांसाठी आसन व्यवस्था। भास्कर जाधवांचे चुलत बंधू शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर। बाळशेठ जाधव उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। आमदार किरण सामंतांसोबतच्या बैठकीत निर्णय। क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे दुर्दैव। बाळासाहेब असताना शिबिरांमधून भाषण करण्याची संधी मला मिळायची। माझं दुर्दैव प्रत्येक वेळेला मला आडवं आलं। भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। आज आम्ही एकत्र भेटतोय, कोणाची खंत असेल तर चर्चा होईल। भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। यांचं ऑपरेशन टायगर नाही, हे तर ऑपरेशन कोल्हा आहे। ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांची टीका। भाडोत्री लोकांच्या जीवावर जो पक्ष वाढतो तो फार टिकत नाही, विनायक राऊतांची टीका। उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय म्हणून त्यांची धडपड सुरू, त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांचं वक्तव्य। भास्कर जाधवांसंदर्भात चर्चा नाही, पण आमच्या पक्षात कुणी जरी आलं तरी आम्ही त्यांना घेतो। भास्कर जाधवांवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। भास्कर जाधव अन्याय सहन करणारा नेता नाही, भविष्याचा विचार करून निर्णय घेतला तर त्यांचं स्वागत आहे। भास्कर जाधवांच्या प्रवेशाच्या चर्चांवर राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। उदय सामंत हल्ली माझ्याबद्दल आदराने बोलतात, सामंतांनी असाच आदर माझ्याबद्दल कायम ठेवावा। भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। सुलभा गायकवाड मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला गेल्यात। सुलभा गायकवाड सागर बंगल्यावर दाखल झाल्यात। 2 दिवसांपूर्वी गणपत गायकवाड यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आज सुलभा गायकवाड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। भास्कर जाधवांच्या मार्गदर्शनाखाली काम करू, जाधव आले तर कोकणात शिवसेनेची ताकद अजून वाढेल। भास्कर जाधवांच्या प्रवेशावर उदय सामंतांची प्रतिक्रिया। आम्ही पैसे घेतल्याचं वैभव नाईकांनी सिद्ध करावं। भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 7 नगरसेवकांचं आव्हान। आमिषाला बळी पडून नगरसेवक भाजपमध्ये गेले, वैभव नाईकांनी केला होता आरोप। नांदेडचे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख दत्ता कोकाटेंचा भाजपत प्रवेश। चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। पुण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। पुणे शहर उपप्रमुख राजेश पळसकरांचा राजीनामा। उद्धव ठाकरेंना पत्र लिहित पळसकरांचा राजीनामा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा धक्का। सिल्लोडमधील सुरेश बनकर पुन्हा भाजपत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून बनकरांनी विधानसभा निवडणूक लढवली होती। परतूरचे माजी आमदार सुरेश जेथलिया आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार। अजित पवारांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। नाशिकमध्ये मनसेला पुन्हा धक्का। 25 ते 30 पदाधिकारी भाजपत प्रवेश करणार। चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर देखील पक्षात गळती सुरूच। आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी विरोधक वाहून जातील। भाजपच्या संघटन पर्व कार्यशाळेत रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। तर जनताच तुमच्यावर थुंकली आहे, रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर राऊतांची जोरदार टीका। अवमानकारक टिप्पणी होणार नाही याची काळजी घ्यावी, सुनील तटकरेंचा रावसाहेब दानवेंना सल्ला। राज्यसभा आणि विधानसभेवर जाणार नाही, पक्षाने संधी दिल्यास 2029ला लोकसभा लढेल। मला पक्षाने भरपूर दिलंय, माझी दोन्ही मुलं आमदार आहेत, रावसाहेब दानवे यांचं विधान। भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची 2 वेळा भेट। बावनकुळेंच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी भेट, तर 2 दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंचं डोळ्याचं ऑपरेशन झाल्यावर मुंडेंच्या निवासस्थानी जात धसांनी भेट घेतली। धनंजय मुंडेंची भेट घेतल्याची बातमी लीक केल्याप्रकरणी काही लोकांवर शंका, मात्र लगेच कोणावरही बोलणार नाही, आमदार सुरेश धस यांचा इशारा। धनंजय मुंडे आणि धसांना गुप्त भेटण्याची गरजच काय? समाजाचा विश्वासघात करणं योग्य नाही। मुंडे धस गुप्त भेटीवर जरांगेंचा हल्लाबोल। धनंजय मुंडे धसांनी एकत्र काम केलं तर देशमुखांना न्याय मिळेल। मुंडे धसांच्या भेटीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला। सुरेश धस आणि वाल्मिक कराड एकच, राऊतांची धसांवर टीका।
तर धसांची बाजू घेऊ नका असं लोकांनी सांगितलं होतं. राऊतांची प्रतिक्रिया. सुरेश धसांनी न्याय मागणाऱ्यांचा केसानं गळा कापला. देशमुख हत्येप्रकरणी आरपीआय खरात गटाच्या सचिन खरातांची टीका. सुरेश धस धनंजय मुंडे एकत्र आले तरी फरक पडणार नाही. आम्ही देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी. मस्साजोग ग्रामस्थांची प्रतिक्रिया. महादेव मुंडे हत्या प्रकरणात विशेष पथकाची परळीत झाडाझडती. विशेष पथक अंबाजोगाईत तळ ठोकून. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीतच लढणार. काही ठिकाणी स्थानिक युनिटचा विचार करून निर्णय होईल. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची प्रतिक्रिया. सदस्य नोंदणीवर भाजपचा भर. 1 कोटी सदस्य नोंदणी पूर्ण. आता 1.5 कोटी सदस्य नोंदणीचं भाजपचं लक्ष. एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार. 24 फेब्रुवारीला ठाणेकरांच्या समस्या आणि तक्रारी ऐकणार. राजकीय पक्षही आता माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येणार. निवडणुकीदरम्यान जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी तसंच काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी अनेक याचिकांवरून सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र निवडणूक आयोग आणि 6 राजकीय पक्षांना लेखी उत्तर देण्याचे निर्देश. भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री व्हावे यासाठी कार्यकर्त्यांचं गणरायाला साकडं. तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदेंच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून साकडं. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल. 122 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप. प्रभादेवी आणि गोरेगावमधील कार्यालयातून 122 कोटींचा अपहार. बँकेचे जनरल मॅनेजर हितेश मेहता यांच्यावर गुन्हा दाखल. तुळजाभवानी देवीचा गाभारा राम भरोसे. मुख्य गाभाऱ्यात तडे गेल्यानं चक्क जॅकचा आधार. तडे गेलेल्या शेळ्यांना काचा चिकटवल्याचा प्रकार समोर. कोल्हापुरात शिवसेना जिल्हाप्रमुखांची कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. हँडलूम प्रदर्शनाच्या आयोजकाला शिवीगाळ केल्याचा आरोप. खंडणीचे पैसे देत नसल्यानं शिवीगाळ केल्याचा आरोप. पुण्यातील जीबीएसच्या उद्रेकाचं कारण अखेर सापडलं. रुग्णांमध्ये कॅम्पायलोबॅक्टर आणि नोरो व्हायरसचा संसर्ग निष्पन्न. सार्वजनिक आरोग्य विभागानं जीबीएस उद्रेकाचं कारण सांगितलं. पुण्यातील जीबीएस बाधित गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा. आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 12 गावांना शुद्ध पाणी दिलं जाणार. पालिकेकडून पहिल्या टप्प्यातील कामासाठी शासनाकडे 606 कोटींच्या निधीची मागणी. नागपुरात जीबीएसचा पहिला बळी. रुग्णाच्या चेहऱ्यावर पक्षघात आणि श्वसनक्रियाही झाली होती प्रभावित. 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू. सांगलीत 2 जीबीएस बाधित रुग्णांचा मृत्यू. जीबीएसची लागण झालेल्या 2 रुग्णांचा मिरजमधील रुग्णालयात मृत्यू. शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातून राज्यव्यापी एल्गार. 20 फेब्रुवारीला कोल्हापुरातून राज्यव्यापी बैठक. काँग्रेस नेते सतेज पाटलांच्या नेतृत्वात शक्तीपीठ विरोधात चर्चा होणार. सिडकोच्या संगणकीय सोडतीची तारीख पुढे ढकलली. नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार. अधिकची माहिती देण्यास सिडकोकडून नकार. म्हाडा मुख्यालयात अधिकाऱ्यांच्या दालनात महिलेनं नोटा उधळल्या. आंदोलक महिलेने पैसे उधळल्यानंतर केबिनच्या दरवाजाला पैशांचा हार घातला. शनी शिंगणापूरमधील शनिदेवाला फक्त ब्रँडेड तेलानेच अभिषेक केला जाणार. शेळीची झीज रोखण्यासाठी शुद्ध ब्रँडेड तेल शनिदेवाला वाहण्याचा देवस्थानचा निर्णय. जळगावच्या सराफा बाजारात चांदीचे दर विक्रमी उच्चांकावर. 2 दिवसात चांदीच्या दरात 3,000ची वाढ. चांदीचे दर 98,300 रुपयांवर तर सोन्याच्या दरातही वाढ. प्रति तोळा दर 86,300 रुपयांवर. पुण्यातील कर्वेनगर उड्डाणपुलावर पहाटे अपघात. नियंत्रण सुटल्यानं 4 चाकी दुभाजकावरून थेट विरुद्ध दिशेला पलटली. अपघातात 4 जण जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. जळगावच्या चाळीसगावात छायाचित्रकार केकी मूस यांच्या स्मारकाचं लोकार्पण. आमदार मंगेश चव्हाणांच्या हस्ते स्मारकाचं लोकार्पण. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मकुमार मीना यांच्याकडून नागपुरातील प्रवासी सुविधांचा आढावा. सुरक्षा, देखभाल, गुणवत्ता आणि प्रशिक्षणावर भर देण्याचे धर्मकुमार मीना यांचे निर्देश. सांगलीच्या बहादूरवाडीचं ग्रामदैवत पीर बद्रुद्दीन बाबांचा उरूस उत्साहात साजरा. उरुसाला भाविकांची मोठी उपस्थिती. उरुसानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन.
सांगलीच्या शिराळ्यातील मणदूर जवळ चांदोली प्रकल्पग्रस्तांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. सद्गुरू आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली आंदोलकांची भेट. आंदोलकांच्या मागण्या शासनाने पूर्ण करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील नायगावात उपसरपंचपदी प्रमिला पाटलांची निवड. प्रमिला पाटलांची बिनविरोध निवड झाल्यानंतर ग्रामस्थांचा जल्लोष. जळगावच्या वरणगावात सुशिक्षित बेरोजगारांचं आंदोलन. दीपनगर वीज निर्मिती केंद्रात कामावर घेण्यासाठी तरुणांचं आंदोलन. जोपर्यंत कामावर घेत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, आंदोलकांचा इशारा. बीडच्या वडवणी तालुक्यातील अनेक गावात विजेचा लपंडाव. संतप्त स्थानिक नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला घातला हार. नागरिकांचा गांधीगिरी आंदोलन. बीडमध्ये एसटी चालकाच्या मुलाचं एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश. एसटी चालकाच्या मुलाची महसूल सहाय्यक पदाला गवसली. आष्टी तालुक्यातील 7 जण बनले महसूल सहाय्यक अधिकारी. जळगावातील 40 गावात तितूर नदीपात्रात अपूर्ण स्वच्छता मोहीम राबवून नदीपात्रात घाणीचं साम्राज्य, जलपर्णीचा विळखा. बीडच्या आष्टीतील भातोडीमध्ये 5 एकरवर शेतकऱ्यांकडून केळीची लागवड. अवघ्या 9 महिन्यात 175 टन केळीचं उत्पन्न. शेतकऱ्याला केळीमधून 30 लाखांचं उत्पन्न. सध्या या केळीची जिल्ह्याभरात चर्चा सुरू. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात रब्बी हंगामातील पिकं बहरली. हंगामात 10,286 हेक्टरवर पेरणी. पुण्याच्या आंबेगावातील शहामदार देवस्थान परिसरातील वनपरिक्षेत्राला आग. झाडी आणि गवतं जळून खाक. आगीचं कारण अद्याप स्पष्ट. बुलढाण्याच्या असलगावात पुन्हा चोरटे सक्रिय. घर फोडून 2.5 लाखांचा ऐवज लंपास. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये ॲक्सिस बँकेतून 5 कोटींचा अपहार. बँक व्यवस्थापकासह 10 आरोपींची कारागृहात रवानगी. एका आरोपीला पोलीस कोठडी. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. भात खरेदी आणि बारदान घोटाळ्यासंदर्भात अपर्णा खाडेंचं उपोषण मागे. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खाडेंना कारवाईचं आश्वासन. वाशिम जिल्ह्यात यंदा बिजवाई कांदा पिकाच्या क्षेत्रात वाढ. यंदा कांदा पिकाला भरघोस उत्पन्न मिळण्याची शक्यता. नांदेडमध्ये 13,54,662 क्विंटल सोयाबीनची खरेदी. 5 एजन्सीद्वारे 35 केंद्रावर सोयाबीनची खरेदी. कराडच्या शेती उत्पन्न बाजार समितीत गुळाला 6,600 रुपयांचा दर. छत्रपती संभाजीनगरच्या बासोड्यातील बाजारपेठेत मोसंबीच्या दरात वाढ. वाशिमच्या वनोजा गावाला मिळते ऑरेंज व्हिलेजची ओळख. सोलापूरच्या करमाळ्यातील शेवग्याच्या पाल्याची पावडर थेट अमेरिकेत. साडेगावच्या महादेव मोरे या शेतकऱ्याचा हा नवा प्रयोग. धाराशिवच्या परंड्यातील शिराळ्यात रस्ता दुरुस्तीसाठी शेतकरी आक्रमक. रस्त्याचं काम तात्काळ सुरू न झाल्यास उपोषण करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत मागणीचं निवेदन. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात कबड्डी स्पर्धांचं आयोजन. कबड्डी खेळाडू कौंदाडेंच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धांचं आयोजन. मंत्री रक्षा खडसे, संजय सावकारांनी घेतली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक. घरकुल योजनांच्या कामांना गती देण्याचे मंत्र्यांचे निर्देश. इचलकरंजी पालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटेंची तडकाफडकी बदली. पल्लवी पाटलांची इचलकरंजी पालिकेच्या आयुक्तपदी वर्णी. सांगलीच्या विटामध्ये पत्रकारावर हल्ला. इचलकरंजीत पत्रकारांकडून हल्ल्याचा निषेध. तथाकथित गुंडांवर कारवाई करण्याची मागणी. जळगावच्या अमळनेर शहरात अतिक्रमणावर नगर परिषदेकडून कारवाई. रस्ता तयार करण्यास अडथळा ठरणारं अतिक्रमण काढलं. धाराशिवच्या परंड्यातील भोत्रा सज्जाचे तलाठी सतत गैरहजर. कामं होत नसल्यानं तलाठींच्या निलंबनाची आरपीआयकडून मागणी. स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार डॉक्टर भरत वतवाणी यांना जाहीर.
18 फेब्रुवारीला पुरस्काराचं वितरण होणार. उदयसिंह पाटलांची पत्रकार परिषदेत माहिती. अग्निसुरक्षा नियमांचा भंग. नागपुरातील मेडिट्रीना रुग्णालयाला महापालिकेची नोटीस. रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याचाही मनपाचा इशारा. राज्यात सोयाबीनची 11 लाख टन खरेदी. अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीचं प्रमाण जास्त. पणन विभागाची माहिती. तर 6 फेब्रुवारीपर्यंत 5,11,000 शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदी केल्याची माहिती. महावितरणची अभय योजना 31 मार्चपर्यंतच. थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकी भरल्यास संपूर्ण 100% व्याज आणि विलंब शुल्क माफ होणार. डाळींच्या दरात घसरण. उत्पादन वाढल्यानं आणखी स्वस्तायची शक्यता. 2 महिन्यात तूर डाळीच्या दरात किलो मागे 50 ते 60 रुपयांची घट. चणा डाळ, उडीद डाळ ही स्वस्त. अटल सेतू आज रात्री 11 वाजतापासून उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असेल. MMRDAच्या मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू सलग 13 तास बंद असेल. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. CSMT ते विद्याविहार धीम्या मार्गावर सकाळी 11 ते 3:35 हार्बर मार्गावर कुर्ला वाशी दरम्यान 11 ते 4 आणि पश्चिम मार्गावर बोरिवली ते गोरेगाव जलद मार्गावर 10 ते 3 ब्लॉक.